Lights. Where's the lights? Camera. Roll it. And action. अरे यार पावसाळा पण सुरू झालाय, चला कुठे फिरायचा प्लॅन करूया. हाँ भाई एक प्लान करते रिसोर्ट जाते. अरे सो रिसोर्ट चालो ने આપણે लोनावला જઈએ. वाह क्या प्लान है. बेस्ट आहे यार, बेस्ट आहे. अरे कुणाल पण आला. या साहेब या, मनसेचे साहेब आलेले आहेत. अरे काय साहेब वगैरे नाही आहे बाबा, आपले साहेब एकच आहे, राज साहेब. आम्ही जनतेचे सेवक बाबा. भाई सेवक नाही काय नगरसेवक. अरे काय कामधंदा छोड के पक्ष करतोय, तिथे तुला काय मिळतं का. अरे काय मिळावं म्हणून मी तिथे जात नाही, घरीच आहे सध्या. तर म्हटलं जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे, म्हणून आराम आहे सध्या. आराम आहे म्हणून तर मारामारी तोडफोड बंद आहे ना. म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की आम्ही हे तोडफोड आंदोलन करतो ते आम्हाला आवडतं? असं नाहीये मित्रा. ते कसं आहे ना, लोकांना न्याय मिळवण्यासाठी आम्हाला ते करावंच लागतं. अरे भाई त्यासाठी सरकार आहे ना. हो ते आहेच की, पण तरीही लोकांचा राजसाहेब आणि त्यांच्या पक्षावर विश्वास आहे. हे तो खुद ही डिसाइड कर रहा है. तुम्हाला असं वाटतं ना हे मी स्वतः डिसाईड करतोय म्हणून? बरं मी काय प्रश्न विचारतो, त्याची मला तुम्ही उत्तरं द्या. विचार. आज महाराष्ट्रामध्ये 60 पेक्षा जास्त अनधिकृत टोल नाके आहेत. ते कोणामुळे बंद झाले? कोणामुळे? राजसाहेब आणि त्यांच्या सहकार्यामुळे. कसं आहे ना, लोकांना हे टोलमुक्त रस्ते चालतात, पण त्या रस्त्यामागे झालेले आमचे आंदोलन आहेत ना, ती नाही चालत. तुम्हाला माहिती आहे आज महाराष्ट्रातील असंख्य विद्यार्थी कृष्णकुंजावर येतात न्याय हक्कासाठी, आणि त्यांना न्याय मिळतोच. अरे असे अनेक लोक आहेत, जसे की शेतकरी आहेत, कोळी बांधव आहेत, जिम ट्रेनर आहेत. असे बरेच लोक हे कृष्णकुंजावर आपले हात घेऊन जातात, कारण त्यांना माहिती आहे आम्हाला न्याय मिळणार आहे तो कृष्णकुंजावरच. तू एवढा काय सिरियस घेतोय? आम्हाला माहितीये मनसे पक्ष काम करतोय, पण तरीही जिंकून येत नाही ना. आज प्रत्येक जण प्रत्येकाकडे एका वेगवेगळ्या नजरेने बघत असतात. जसं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे काही लोक तोडफोड, आंदोलनं, गुंड अशा पद्धतीने बघतात, पण असे बरेच लोक आहेत जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे न्याय मिळवून देणारा पक्ष म्हणून ओळखतात. कारण आज इतके पराभव झाले असून देखील महाराष्ट्रातले अनेक शिक्षक, डॉक्टर, कलाकार असे अनेक तरुण पिढी आहेत जे शिक्षित आहेत, ते मनसेकडे कामं करतायत, मनसे सोबत कामं करतायत. आणि आता बातमी आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसंदर्भात. गेल्या काही दिवसांपासून कृष्णकुंजवर लोकांची वर्दळ आहे. विविध क्षेत्रातील लोक आपल्या समस्या घेऊन राज ठाकरेंकडे येत आहेत. सत्ताही नाहीये, सरकारवर दबाव टाकता येईल एवढे